नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त शिक्षण पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवली आहे, पण कदाचित आपल्याला तिचं नाव माहीत नसेल. ही एक खूपच प्रभावी पद्धत आहे. चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की शाळेत एकच विषय आपल्याला पुन्हा पुन्हा का शिकवला जातो? आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळी तो अधिक सोपा आणि जास्त समजल्यासारखा वाटतो, बरोबर ना? हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच आला असेल. तर या अनुभवामागे एक खूप इंटरेस्टिंग शिक्षण पद्धत आहे, जिला स्पायरल करिक्युलम किंवा मराठीत सर्पिल अभ्यासक्रम असं म्हणतात. ही पद्धत प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जेरोम ब्रूनर यांनी विकसित केली आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, CTET, टेट, बीएड आणि अगदी NEP 2020च्या दृष्टिकोनातून हा विषय खूप महत्त्वाचा आहे. या पद्धतीचा जो मूळ पाया आहे ना, तो ब्रूनर यांच्या एका प्रसिद्ध विचारात दडला आहे. ते म्हणतात, कोणताही विषय कोणत्याही मुलाला कोणत्याही वयात योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे शिकवला जाऊ शकतो. याचा अर्थ काय? तर शिकवण्याची पद्धत जर योग्य असेल तर कोणतंही मूल कोणत्याही वयात कोणतीही अवघड संकल्पना शिकू शकतं. पण हे प्रत्यक्षात होतं कसं? याचं उत्तर आहे स्पायरल करिक्युलम. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण या संकल्पनेचा प्रत्येक पैलू उलगडून पाहूया. आपण समजून घेऊ की हा अभ्यासक्रम नक्की काय आहे, त्याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, वर्गात तो कसा वापरला जातो आणि आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा तो इतका वेगळा का आहे. चला, सगळ्यात आधी मूळ संकल्पनेपासून सुरुवात करूया. स्पायरल करिक्युलम म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्पायरल करिक्युलम म्हणजे एकाच संकल्पनेला वेळोवेळी पुन्हा भेट देणं, पण प्रत्येक वेळी तिच्या अधिक खोलात जाणं. हे माहिती आहे कसं आहे? जसं आपण एखाद्या गोल डोंगरावर चढतो ना, तसं. प्रत्येक वळणावर आपल्याला तोच डोंगर दिसतो, पण प्रत्येक वेळी आपण अधिक उंचीवर असतो आणि एका नव्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो. म्हणजे इथे फक्त रिपिटिशन नाहीये, तर प्रत्येक वेळी ज्ञानात भर पडतेय. चला, एक साधं उदाहरण पाहूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा विषय आहे अपूर्णांक. तिसरीत असताना आपल्याला 1/2 म्हणजे काय ही अगदी बेसिक कल्पना शिकवली जाते. मग 5वीत गेल्यावर त्याच अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे शिकवून संकल्पनेचा विस्तार होतो. आणि पुढे 7वीत बीजगणितामध्ये ह्याच अपूर्णांकांचा वापर कसा करायचा हे शिकवलं जातं. पाहिलंत? विषय तोच आहे, पण त्याची खोली आणि गुंतागुंत कशी टप्प्याटप्प्यानं वाढत जाते. थोडक्यात सांगायचं तर संकल्पनांची वाढत्या गुंतागुंतीसह पुनरावृत्ती हेच स्पायरल करिक्युलमचं सूत्र आहे. परीक्षेसाठी ही एक ओळ जरी लक्षात ठेवली तरी पुरेसं आहे. पण ही पद्धत इतकी प्रभावी का आहे? यामागे तिची काही खास वैशिष्ट्ये आहेत, जे या पद्धतीचे खरे आधारस्तंभ आहेत. चला ते बघूया. ह्याचे 5 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे सखोलतेसह सतत उजळणी. याचा अर्थ प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ज्ञान जोडलं जातं. दुसरं, सरळ ते गुंतागुंतीकडे प्रगती, ज्यामुळे शिकणं अगदी नैसर्गिक वाटतं. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन, म्हणजे विद्यार्थ्याला आधी काय माहीत आहे यावर लक्ष केंद्रित केलं जातं. चौथं वैशिष्ट्य आहे ज्ञानाचे एकत्रीकरण, म्हणजे जुनं आणि नवीन ज्ञान एकमेकांशी जोडलं जातं. ओके, हे सगळं थिअरी म्हणून ठीक आहे, पण वर्गात शिक्षक या पद्धतीचा वापर प्रत्यक्षात कसा करू शकतात? विज्ञानातलं प्रकाशसंश्लेषण हे उदाहरण घेऊया. प्राथमिक वर्गात वनस्पती स्वतःचे अन्न बनवतात हे एका साध्या चित्रातून शिकवलं जातं. मग माध्यमिक स्तरावर सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची नक्की प्रक्रिया काय आहे हे समजावून सांगितलं जातं. आणि पुढे उच्च माध्यमिक स्तरावर त्याचं रासायनिक समीकरण आणि वैज्ञानिक संज्ञा शिकवल्या जातात. इथेही बघा, विषय तोच आहे, पण त्याची खोली कशी वाढत चाललीये हे अगदी स्पष्ट दिसतंय. यावरून शिक्षकांसाठी एक सोपी 4 सूत्री तयार होते. पहिलं, विद्यार्थ्यांचा जुनं ज्ञान आठवायला लावा. दुसरं, त्यावर आधारित नवीन, थोडी अधिक गुंतागुंतीची संकल्पना सांगा. तिसरं, या जुन्या आणि नवीन ज्ञानातला संबंध जोडा. आणि चौथं, त्यांना सराव आणि प्रत्यक्ष वापरासाठी भरपूर संधी द्या. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, ही पद्धत वापरताना काही सामान्य चुका हमखास होतात ज्या आपण टाळल्या पाहिजेत, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात मोठी चूक म्हणजे खोली न वाढवता फक्त विषय पुन्हा पुन्हा शिकवत राहणं. लक्षात ठेवा, ही फक्त पुनरावृत्ती नाहीये, तर ही प्रगती आहे. प्रत्येक फेरीत काहीतरी नवीन गुंतागुंत जोडलीच पाहिजे. आणि दुसरी मोठी चूक म्हणजे विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाकडे दुर्लक्ष करणं. उलट त्यांचं आधीचं ज्ञान हाच तर नव्या ज्ञानाचा पाया असतो. तर ह्या पद्धतीचं आजच्या काळात इतकं महत्त्व का आहे? का आपण याबद्दल बोलतोय? याचे फायदे थेट विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवावर होतात.
यामुळे ज्ञान केवळ दीर्घकाळ लक्षातच राहत नाही, तर संकल्पना अगदी स्पष्ट होतात. आणि जेव्हा संकल्पना स्पष्ट होतात तेव्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि ते अधिक चिकित्सकपणे म्हणजे क्रिटिकल थिंकिंगने विचार करू लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पद्धत आजच्या आपल्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 च्या उद्दिष्टांशी अगदी मिळती जुळती आहे. NEP 2020 अनुभवात्मक शिक्षण, संकल्पना आधारित शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देते आणि स्पायरल करिक्युलम या तिन्ही गोष्टींना अगदी नैसर्गिकरित्या प्रोत्साहन देतं. आता आपण स्पायरल करिक्युलम आणि आपली पारंपरिक शिक्षण पद्धती यांची एक थेट तुलना करूया, म्हणजे फरक लगेच स्पष्ट होईल. या स्लाइडमध्ये हे अगदी स्पष्ट दिसतंय. पारंपरिक पद्धतीत एखादा विषय एकदाच शिकवला जातो आणि पाठांतरावर भर दिला जातो, ज्यामुळे ज्ञान जास्त काळ टिकत नाही. याउलट स्पायरल करिक्युलममध्ये विषय सखोलतेसह पुन्हा पुन्हा शिकवला जातो, समजण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यामुळे शिक्षण हे दीर्घकाळ टिकणारं ठरतं. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण नक्की काय महत्त्वाचे मुद्दे शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया. आपण स्पायरल करिक्युलमची मूळ संकल्पना समजून घेतली, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहिलं, वर्गात त्याचा वापर कसा करायचा हे शिकलो आणि शेवटी त्याचं महत्त्व आणि परीक्षेच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता काय आहे हेही जाणून घेतलं. आणि ह्या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखा सर्वात महत्त्वाचा धडा हाच आहे की शिकणं ही कधीच एक सरळ रेषा नसते, तर ती एक सर्पिल म्हणजे चक्राकार प्रक्रिया असते. प्रत्येक फेरी आपण ज्ञानाच्या एका नव्या उंचीवर पोहोचतो आणि संकल्पना अधिक खोलवर जाऊन समजून घेतो.